ते रक्त पुरा झाला. हां तू चौकशी केली तर स्वयंपाक करायला. नमस्कार मित्रांनो, मी विजय बागवे. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज चाललो आहे ह्यांच्या गावातला शंकरचं मंदिर आहे स्वयंभू, त्या दर्शन करायला. चला मग. आणि आज सोमवार पण आहे. चला मग निघूया. शौर्य पण आहे आणि अश्विनी पण आहे. आम्ही चाललो दर्शन करायला. बघा रस्ता आहे त्यांच्या घराच्या मागच्या बाजूने जायला मंदिराकडे. आमचा शौर्य चाललाय. शौर्याचा गावचा मित्र करण. हा मंदिर जाणार रस्ता आहे. आणि हा रस्ता जरा जातो तो डायरेक्ट पिंपळीत. आपण इथून आलोय बघा. पोरं इथंच वाटतं फुल धमाल. बघा मंदिर आहे. श्री स्वयंभू शिवशंकर आणि श्री कालेश्री देवी मंदिर. बरं आहे ना. इथे आतमध्ये देवी आहे काळेश्री देवी. ते कळ्या लावतायत म्हणून आतमध्ये दाखवत नाही. पालखी आहे आणि याच्याबरोबर समोर आपले शंकराचं मंदिर आहे स्वयंभू. घंटी आहे स्वयंभू. इथे स्वयंभू मंदिर शंकरची पिंडी आहे बघा. असं मंदिर बांधलंय बघा मस्त प्रसन्न. झुंबर आहे. हे देणगी देणाऱ्यांची नाव आहेत. ते सगळे देणगी देणाऱ्यांची नाव आहेत. बोरिंग पण आहे. पाठी आहे. पाठून पण प्रदक्षिणा घालायला आहे. तेव्हा मंदिर आहे. इथे बोरिंग पण आहे. आणि नदी बोलली बघा. ही नदी आहे इथे. वडा झाड बघ केवढा मोठा आलाय. आजूबाजूचा परिसर एकदम प्रसन्न आहे, एकदम शांत.
इथे काम चालू आहे. पहिले शेड होती पण साधी होती, आता नवीन शेड करतायत इथे बांधून. ती कशासाठी शेड बांधतायत? अच्छा, मग जेवण बिवण काय असेल ते इथे होणार नवीन शेड बांधून. तुळस आहे. काय श्रीचं मंदिर पवारवाडी. पवारवाडीच्या वरती होता म्हणजे हा पहिला मंदिर इथे नव्हता. नाही, हा मंदिर नंतर हा स्वयं आल्यानंतर मग तो आणला. स्वयंभू इथे पिंडी आली नंतर मग मंदिरवर. हा शेत होता पहिला. हां, शेत होता ते एक नागर धरायचा ना. नागर धरताना ते शेतकऱ्याच्या पिंडीला नागाला ते पाय एक पान हां नागराचा नागराचा ते रक्त पुरा झाला. हां, मी चौकशी केली तर स्वयंभू शंकराला खोदकाम केलं त्यांच्या पिंडीमध्ये. खोदकाम केलं, पिंडी सापडली. हो, पिंडी सापडली. त्याच्यानंतर मग बांधल्यानंतर मग याला आलं पहिल्या एक दगडी केवढे आतमध्ये कुठे? असा असा काप आहेत ना आतमध्ये. हां तेवढे त्या दोघांनी आणले दगडी. हां काय अशा अशा आले दगडी आलेले ते बसवले होते. बघा सहा ठेवलेले आहेत. हां आणि हा इथं भाग ठेवला होता एक ते आहे ना उंच हां. पाडवा एवढा होता. मंदिरच्या बाहेर आलं तर एक मंदिर आहे अजून एक. हो का? हो. आता आम्ही इथून निघतोय. मागे बघता शंकरचं मंदिर. ते स्वयंभू मंदिर आहे. आपण खूप छान प्रसन्न आहे. आजूबाजूचं वातावरण मला तर खूप आवडलं. मस्त आहे, चांगलं आहे गावामध्ये असं. आणि हा ब्लॉग मी इथेच थांबवतो. पुन्हा भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तो पण टाटा बाय बाय, टेक केअर, बाय.